मागील आठवड्यात पुण्यातील कोथरूड भागातील शरद मोहोळ याचा भर दिवसा गोळ्या घालून खून झाला होता। या खून प्रकरणात कराडच्या धनंजय मारुती विटकर याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत। आता पुण्यातील शरद मोहोळच्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचलेले आहेत। त्याच्या 2 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता। खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथकं रवाना केली होती। या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली होती। या गुन्ह्यात 2 वकिलांनाही अटक करण्यात आली। अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यावर पुणे पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळालेले आहेत। या घटनेत मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तूल पुरवणारा कराडचा वटकर याचा सहभाग असल्याचं समोर आल्यानं पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरवण्याचा संशय आहे, त्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे। धनंजय वाटकर पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीचे राहिलेला आहे। कराड पोलिसात त्याच्या विरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत। ओगलेवाडीतील मार्च 2023 मध्ये 14 पिस्तुलांसह 10 जणांना अटक केली होती। या गुन्ह्यात वटकरचा सहभाग होता। पोलिसांनी त्यालाही अटक केली होती। त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामीन मिळाला होता। जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनातील हल्लेखोरांना पिस्तूल पुरवल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलेलं आहे। मागील काही महिन्यांपासून वटकरचा सातत्याने पुणे परिसरात वावर असल्याचं देखील बोललं जात आहे।